हरि ओम. आत्मपूजा उपनिषद. गुरुवर्य योगदास श्री जयगणेश जोशी यांनी आम्हाला सत्संगामधनं या उपनिषदावर प्रवचने दिली आहेत. तसेच त्यांनी आत्मपूजा उपनिषद याच्यावर एक पुस्तक पण लिहिले आहे आणि याचे अभिवाचन YouTubeवर उपलब्ध आहे. या उपनिषदाचा मी थोडा अभ्यास केला आणि मला हे खूप आवडलं, भावलं आणि मला असं वाटलं की अध्यात्माच्या यात्रेमध्ये जे कोणी साधक मंडळी या मार्गावर ज्यांना प्रगती करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे उपनिषद अतिशय उपयुक्त आहे. कारण अध्यात्माचा जो मुख्य उद्देश आहे की आत्मज्ञान प्राप्त होणे, आत्मस्वरूप होणे, आत्मप्रेरणेने आचरण होणे आणि कैवल्यानंदी जीवन जगणे हे या उपनिषदाचं मूळ उद्दिष्ट आहे. हे उपनिषद जरी फक्त 16 श्लोकांचे असले तरी सुद्धा याचा अर्थ खूप गूढ आहे आणि बऱ्याच वेळेला हे सर्व श्लोक काही आपल्या लक्षात तसे राहत नाही. पण त्याचा जर का एक संक्षिप्त रूपाने एक जर का असा चार्ट केला तर तो आपल्या डोळ्यासमोर राहतो. म्हणजे आपण म्हणू एक थोडंसं बर्ड्स आय व्ह्यू याने ते सतत तो चार्ट आपल्या समोर राहतो, त्याचं आपल्याला सतत स्मरण राहतं. आणि तसा एक मी छोटासा चार्ट केला आहे, तो मी आपणास दाखवू इच्छितो आणि तो आपल्याला नक्की आवडेल. आता या आत्मपूजा उपनिषदामध्ये जे पारंपरिक षोडशोपचार पूजा विधीमध्ये जे काही 16 विधी असतात तसे इथे पण विधी आहेत. पहिला आहे ते म्हणजे ध्यान, दुसरा आहे आवाहन, तिसरा आसन, चौथा पाद्यपूजा, पाचवा अर्घ्य, 6वा स्नान, 7वा गंध, 8वा अक्षता, 9वा पुष्प, 10 धूप, 11वा दीप, 12वा नैवेद्य, 13वा प्रदक्षिणा, 14वा नमस्कार, 15वा आरती आणि 16वा विसर्जन. असे जे पारंपरिक षोडशोपचार पूजाविधी आहेत त्याचा अर्थ इथे पहिला जो विधी आहे तो म्हणजे आहे ध्यान. ऋषी म्हणतात तस्य निश्चिंतिनम ध्यानम, त्याचे निश्चिंतपणे चिंतन करणे म्हणजे ध्यान. आत्मपूजा उपनिषदाचं मुख्य जो उद्दिष्ट आहे तो म्हणजे ध्यान लावायचे. इथे विविध पूजाविधींचा रूपकात्मक उपयोग करून गुह्य रहस्यमय अंतिमज्ञान जे आत्मज्ञान प्राप्त करून देणारी, परमात्म्याचे दर्शन घडवून मुक्ती देणारी आगळी वेगळी ही अंतस्पूजा म्हणजे आत्मपूजा आहे. आता इथे कुठलेही बाह्य सोपस्कार नाहीत की कुठलीही पूजेसाठी बाह्य उपकरणे नाहीत. ही पूर्णपणे अंतस्पूजा आहे आणि याचं मुख्य ध्येय आहे की आपलं आता ध्यान लावायचे. आपल्याला ध्यान साध्य होणे हेच या पूजेचे अंतिम ध्येय. आपला कर्मयोग करून सर्व चिंता त्याच्यावर सोडून त्याचे चिंतन हा आपला स्वभाव व्हावा, एकांत साधावा आणि त्या योगे आपला आत्मभाव सतत जागृत राहावा. तसं पहिला विधी आहे म्हणजे ध्यान. दुसरा जो विधी आहे आवाहन, म्हणजे ते ऋषी म्हणतात की सर्व कर्मांचे निराकरण म्हणजे आवाहन. म्हणजे इथे काय आहे, कर्म जे आहे कर्मामध्ये थोडीशी एक सहजावस्था यायला पाहिजे. कुठलेही इच्छा हेतू न बाळगता कर्म सहजच व्हायला पाहिजे. आता आत्मपूजा उपनिषद हे थोडंसं एक वरच्या पातळीवरचं आहे आणि त्याच्यासाठी थोडंसं एक बेसिक मी म्हणेन की काही थोडा उपनिषदांचा अभ्यास किंवा एक साधना उपासना थोडी एक आवश्यक आहे.
आणि याच्यात थोडंसं एक महत्त्वाचं असं ठरेल की थोडासा गीतेचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे, म्हणजे कर्मसु कौशल्यम, भगवद्गीतेत भगवंत श्री म्हणतात की कर्म कसं करायला पाहिजे आणि कर्म, अकर्म, विकर्म, नियत कर्म, विहित कर्म यांचंही ज्ञान थोडेसे असायला पाहिजे आणि कर्मयोग सहज व्हायला पाहिजे. नाहीतर काय, आपण कर्मबंधनात अडकता कामा नये. म्हणून इथे ऋषी म्हणतात दुसराच विधी आहे आवाहन, म्हणजे सर्व कर्माचे निराकरण. स्वधर्माने प्राप्त जे आहे तेच कर्म करायचे आणि कर्मयोग आहे असा हा दुसरा विधी आहे, तो म्हणजे आवाहन. तिसरा जो विधी आहे ते म्हणतात की आसन. आसन म्हणजे इथे स्थिरतेचं ज्ञान म्हणजे आसन. कारण आता आपल्याला ध्यान लावणं हे आपला आता मुख्य उद्देश आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्थिरता आता यायला पाहिजे. आणि ही स्थिरता कशी पाहिजे तर काये वाचे मने. ध्यानाला बसल्यावर काये स्थिरता तर येईलच, वाचे पण येईल, पण त्याचबरोबर मने स्थिरता पण आता आपल्याला यायला पाहिजे. कारण आता आपल्याला अंशात्म्याशी जवळीक साधायची. बाह्य सगळे नाद बंद होऊन आता आपल्याला अंतर्नाद ऐकायचा आहे, मौन साध्य करायचं आहे. अशी स्थिरता आली की आत्मज्ञान आत प्रकट होते, अंशात्म्याची चाहूल लागते आणि आपलं आसन स्थिर होते. आत्मपूजा उपनिषदाचा चौथा जो विधी आहे तो म्हणजे पाद्यपूजा. आता पाद्यपूजा म्हणजे इथे काय, तर ऋषी म्हणतात की उन्मनी अवस्था प्राप्त करणे म्हणजे पाद्यपूजा. उन्मनी अवस्था, उन्मनी अवस्था ही मनाची उच्च अवस्था आहे. कारण अध्यात्मामध्ये मोठी अडचण काय असेल तर आपली मनाची मोठी अडचण असते. म्हणून समर्थांनी पण मनात 205 मनाचे श्लोक दिले. तर एकदा ही उन्मनी अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणजे आत्मपूजेत मनाची जी मोठी अडचण आता दूर होते आणि मन जे आहे ते आता अंशात्म्याच्या सेवेला रुजू होते. मनाची मनमनी आपण म्हणतो तशी कमी होते. किंवा पतंजली म्हणतात चित्तवृत्ती निरोधाः. तसं आता मन हे अंशात्म्याच्या सेवेला रुजू होतं. कारण मनाला तर उपभोग पाहिजेतच. मन अशाही म्हणतं ठीक आहे बाबा, या काय आध्यात्मिक उपभोग का, चला ठीक आहे, त्याच्यामध्ये ते आता रस घ्यायला लागतं आणि आता मन अंशात्म्याच्या सेवेला रुजू होते. भोग मनातच येत नाही. म्हणजे आपण म्हणतो की पाण्यात राहूनही कोरडा, तसं होतं की कितीही समोर आकर्षणे, लोभ, प्रलोभने आली तरी आपण त्याच्यापासून दूर राहतो. आपल्या मनातच ते उपभोग घ्यावेत हे आपल्या मनात येत नाहीत. कारण आता मनाला पटलेलं असतं की आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर त्याचे निश्चिंतपणे ध्यान लावायचे. आणि आता आपलं थोडंसं मनाची मनमानी कमी झाली की हळूहळू आत्मप्रेरणेने आचरण व्हायला लागते. तर उन्मनी अवस्था प्राप्त होणे ही या आत्मपूजा उपनिषदामधला चौथा विधी आहे. पाचवा जो विधी आहे तो म्हणजे अर्घ्य. आणि ऋषी म्हणतात की सतत त्याच्यातच रत असणे म्हणजे अर्घ्य. आता सतत त्याचीच आठवण, त्या परब्रह्म पुरुषोत्तमाची आठवण, आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची आठवण, त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही, सदा त्यातची रंगला. सहज बोलले तरी हरिनाम आपण जसं म्हणतो तसं आता जीवन त्याच्यासाठीच जगले जावे, संपूर्णपणे त्याच्या झोकून. एक क्षण जरी त्याचे विस्मरण म्हणजे मरण अशी थोडीशी अवस्था व्हायला पाहिजे. आणि जे करायचे ते त्याच्यासाठीच, आपले प्रत्येक कर्म हे आता त्याच्याकडे जाण्यासाठीच व्हायला पाहिजे. आता आपले वैयक्तिक जीवन नाही, जे आहे ते
प्रभूसाठी जीवन, प्रभू जे देईल त्यात समाधान. तर असा 5वा विधी आहे तो म्हणजे अर्घ्य, म्हणजे सतत त्याच्यातच रत, त्याच्याशिवाय आता दुसरा विषय नाही. उठता बसता खाता निजता म्हणतात तसं सतत हरिओम हरिओम, हरीशिवाय दुसरा आता काही विषय त्यात गोडी राहत नाही. 6वा जो विधी आहे तो म्हणजे स्नान. आणि स्नान म्हणजे ऋषी म्हणतात की अंतःकरणातील परमदिव्य योग ऊर्जेद्वारे अनंताची परमयात्रा वृत्ती. म्हणजे आता कर्मयोग करून झाला की इतकं सहजच वाटतं की चला आता शांत बसावं, डोळे मिटून बसावं, जप करावा, अंशात्म्याशी जवळीक साधावी, अशी आपली एक वृत्ती होऊन जाते. नित्यनियमित ध्यान समाधीने अंतःकरणातील योग ऊर्जा प्रज्वलित करावी. अंतःकरणातील अंशात्म्याकडून पुरुषोत्तमाकडे सतत यात्रा करायची आहे. कारण आपण पाहिलं की परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग हा अंतःकरणातूनच आहे. बाहेर कितीही भटकंती केली तरी समर्थ जसे म्हणतात की बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे सर्व काही. बाहेर किती हिंडलात, यात्रा केलीत भरपूर, तरी काय मिळेल तर शीण मिळेल फक्त. अशा वेळी साधकाच्या लक्षात येते की जे काही आहे त्या परमात्म्याकडे जाण्याचा गुह्य मार्ग हा अंतःकरणामधूनच आहे. तो अशा वेळा स्थिर स्थित होतो, शांत होतो, मौन होतो आणि आतमध्ये बघतो. आणि अशी ही यात्रा कशी आहे की ही यात्रा अनंताची आहे, न संपणारी ही यात्रा आहे. आणि ही आपली आता वृत्ती होते, अमृत वृत्ती. त्या दिव्य परमप्रकाश ऊर्जेत स्नान करायचं आहे आपल्याला. शौच शुद्ध पवित्र व्हायचे आहे परमप्रकाश ऊर्जेमध्ये स्नान करून. असा हा स्नान हा 6वा विधी या उपनिषदातला आहे.